नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने मराठी व्याकरणाला अतिशय महत्त्व आहे। अगदी पोलीस परीक्षा, रेल्वे भरती, त्यानंतर पोस्ट भरती, त्यानंतर MPSCचे लँग्वेज 1 चे जे पेपर असतात मुख्य परीक्षेचे, त्यांना मराठी व्याकरण हा वेटेचा विषय आहे आणि त्यामुळे मराठी व्याकरणाचा सविस्तर अभ्यास करणं हे गरजेचं आहे। कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये येणारा व्यत्यय पाहता माझा हा छोटासा प्रयत्न आहे विद्यार्थ्यांचा अभ्यास रेग्युलर चालावा यासाठी। तर आपण टॉपिक वाईज अभ्यास घेणार आहोत। ज्या टॉपिकचे 1 2 3 4 भाग आहेत तसे भाग मी यूट्यूबला अपलोड करणार आहे, तर ते तुम्ही अवश्य पहा। जास्त वेळ न घालवता आपण आपल्या विषयाकडे वळूया। आपण मराठी व्याकरणाचा पहिला भाग भाषा विचार हा आज शिकणार आहोत। भाषा विचार म्हणजे मध्ये नक्की कोणते घटक शिकणार आहोत, तर भाषा विचार मध्ये भाषेचे प्रकार, विचार व्यक्त करण्याचे प्रकार आणि भाषेचे घटक कोणते आहेत यांचा आपण इथं अभ्यास करणार आहोत। तर भाषा म्हणजे काय, तर विचार व्यक्त करण्याच्या साधनाला भाषा असं म्हणतात। ही पुस्तकी व्याख्या आहे। अनेक पुस्तकामध्ये पहिलं प्रकरण असतं बघा आणि त्याच्यामध्ये ही व्याख्या दिलेली असते, विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा। मग विचार व्यक्त फक्त माणसं करतात का, दुसरे कोण विचार व्यक्त करत नाहीत का, तर तसं अजिबातच नाही। माणसं तर विचार व्यक्त करतातच, पण त्याचबरोबर प्राणी पक्षी हे सुद्धा आपले विचार व्यक्त करतात। आता तुम्ही म्हणणार प्राणी पक्षी विचार कसे व्यक्त करतात, तर जसं एखादा बघा पक्षी मृत झाला, एखादा पक्षी किंवा मेला एखादा पक्षी, तर त्याच्या भोवती अनेक पक्षी गोल, त्याच्याच जातीतले अनेक पक्षी गोल फिरून तसं ओरडत असतात। म्हणजे काय, त्यांचे दुःख व्यक्त करण्याची एक पद्धत असते ती, बरोबर आहे ना। म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी संवादाचं साधन असतं। अशा पद्धतीने प्राणी आणि पक्षी हे सुद्धा आपले विचार व्यक्त करत असतात। मग ते माणसाचे विचार असू देत, प्राणी असू दे, पक्षी असू दे, यांच्या विचार व्यक्त करण्याचं साधन म्हणजे काय, भाषा। तर याच्या भाषेमध्ये आणखी एक इथं पॉईंट लिहिलेला आहे बघा, बोलणारा ऐकणारा यांच्यातील पूल म्हणजे भाषा। आता हे मानवाच्या बाबतीत होऊ शकतं की बोलणारा म्हणजे मी बोलतेय आणि तुम्ही ऐकताय, तर बोलणारा आणि ऐकणारा आपल्या दोन व्यक्तींमधल्या संवादाचं जे साधन असतं त्याला भाषा असं म्हणतात। आता भाषा हा शब्द नक्की तयार कसा झाला आहे, तर भाषा हा शब्द भाष या मूळ शब्दापासून तयार झाला आहे। मग भाष हा शब्द कोणत्या भाषेतला आहे, तर भाष हा शब्द संस्कृत भाषेतला आहे। लक्ष द्या इकडे, मी ज्या वेळेला कुठलाही व्याकरणाचा घटक शिकवत असताना प्रत्येक व्याकरणाच्या घटकामध्ये तो घटक शिकवत असताना परीक्षेला कशा पद्धतीचे प्रश्न कोणत्या एक्झाम्सने येऊन गेलेत हे मी त्या वेळेला मध्ये सांगणार आहे किंवा त्याची चर्चा करणार आहे। तर पोलीस परीक्षेला जशीच्या तशी अनेक वेळेला व्याख्या पडलेली आहे की विचार व्यक्त करण्याच्या साधनाला काय म्हणतात। शिवाय याच्यावर की जसं भाषा या शब्दातील मूळ धातू कोणता, मूळ धातू नाही समजलं तर राहू दे, धातू म्हणजे मूळ शब्द। मूळ शब्द एखादा विशिष्ट शब्द असेल तर त्यातला जो मूळ शब्द असतो, फॉर एक्झाम्पल इथं मी आता लिहून सांगते की जसं रडणे हा शब्द आहे, तर रडणे या मूळ शब्दातील या शब्दातला मूळ शब्द काय, रड। धावणे या मूळ शब्दातील या शब्दातील मूळ शब्द काय, धाव। म्हणजे रडणे आणि धावणे या शब्दाचे मूळ धातू काय झाले, रडणेचा रड झाला आणि धावणेचा धाव झाला। मग जर आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारलेला असेल रडणे किंवा धावणे यातील मूळ धातू कोणता, रडणेतील रड आणि धावणेतील धाव हे मूळ धातू आहेत। तसं भाषा या शब्दातील मूळ धातू समजत नसेल, काही वेळेला कृदंत असा त्याच्यासाठी शब्द वापरला जातो, कृदंत म्हणजेच धातू। तर भाषा या शब्दातील मूळ धातू भाषा आहे आणि भाषा हा शब्द कोणत्या भाषेतील आहे, संस्कृत भाषेतील आहे। पहिल्यांदा आपण भाषेचे म्हणजे विचार व्यक्त करण्याचे प्रकार, मगाशीच मी तुम्हाला बोलताना सांगितलं की विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा। मग फक्त माणसंच बोलतात का एकमेकांमध्ये, पक्षी प्राणी पण बोलतात ना, त्यांचे पण विचार असतात।
तर त्याच्यानुसार भाषेचे विचार व्यक्त करण्याचे प्रकार पडतात. तर हे प्रकार कोणते आहेत? तर ह्यातला पहिला प्रकार आहे स्वाभाविक किंवा त्याला नैसर्गिक असं बोलतात. हा पहिला प्रकार काय आहे? स्वाभाविक किंवा नैसर्गिक. मग स्वाभाविक किंवा नैसर्गिक म्हणजे काय? निसर्गतः निर्माण झालेला आहे, ज्याच्यामध्ये माणसाचं कोणताही व्यत्यय आलेला नाही किंवा माणसाने त्याच्यामध्ये काही स्वतःचं कॉन्ट्रीब्यूट केलेलं नाही, असं जे असतं ते स्वाभाविक किंवा नैसर्गिक असतं. जसं बघा, कावळा ओरडतो, चिमणी ओरडते किंवा जंगलामधले वेगवेगळे प्राणी विशिष्ट आवाज काढत असतात. आता हे आवाज त्यांना आपण कुणी जाऊन सांगितलेले असतात की वाघाने हे बघा तू असंच ओरड, तुझी डरकाळीच आली पाहिजे, किंवा कावळ्याला असं आपण सांगतो का नाही तू कावकावच ओरड, असं काही आपण शिकवलेलं असतं का? त्यांचे काही क्लासेस असतात का? नाही. तर ते निसर्गतः निर्माण झालेले आवाज आहेत, बरोबर आहे ना? ती त्यांची जी भाषा आहे ती निसर्गतः निर्माण झालेली आहे, त्यांचे कोणतेही क्लासेस नसतात जसे आपले असतात, बरोबर आहे ना? थोडक्यात स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा ही निसर्गतः निर्माण झालेली असते. आणि ह्याची जर स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषेची व्याख्या करायची झाली तर कशी करतात? पुस्तकी व्याख्या मी सांगते ह्याची. पडताळा किंवा स्पष्टीकरण करता येत नाही. पडताळा किंवा स्पष्टीकरण करता येत नाही अशा भाषेस स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा असं म्हणतात, असं म्हटलेलं आहे. आता पडताळा किंवा स्पष्टीकरण करता येत नाही म्हणजे काय? जसं एखादा कुत्रा जर रस्त्यावर भुंकत असेल तर त्याच्या भुंकण्याचा ठाम अर्थ आपण लावू शकतो का? नाही. त्याच्या कृतीचा आपण अंदाज लावतो की नक्की कोणत्या कारणामुळे भुंकतोय तो, किंवा रोजचं त्याचं वर्तन जे चाललेलं असतं त्याच्यावरून आपण त्याचा अंदाज लावतो. आपण त्याचं ठामपणे सांगू शकत नाही की कुत्रा नक्की कोणत्या कारणामुळे भुंकतो. हे थोडक्यात ज्या गोष्टींचा आपल्याला ठामपणे कोणताही पुरावा देता येत नाही, पुरावा देता येत नाही त्याचा समावेश पडताळा किंवा स्पष्टीकरण करता येत नाही अशा गोष्टींमध्ये होतो. पशुपक्षी यांची जी भाषा असते ती निसर्गतः निर्माण झालेली असते, ती कुणी शिकवलेली नसते, आणि म्हणून त्यांचा समावेश स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषेमध्ये येतो. मग स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषेची व्याख्या पडताळा किंवा स्पष्टीकरण करता येत नाही अशा भाषेस स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा म्हणतात अशी करतात. मग उदाहरणार्थ म्हणून ह्याला काय द्यायचं? तर उदाहरणार्थ पक्षी, प्राणी यांची भाषा, शिवाय 0 ते 7 महिन्यातील बालकांची भाषा यांचा समावेश होतो. आता तुम्ही म्हणाल आता तर प्राणी पशुपक्षी म्हणत होते, मध्येच 0 ते 7 महिन्यातील बालकांमध्ये माणसं झाले. तर बरोबर आहे, 0 ते 7 महिन्यातील म्हणते मी. 0 ते 7 महिन्यातील जी छोटे बाळं असतात त्यांना काही आईने शिकवलेलं नसतं, बाळ तुला झोप आली तर रड, तुला भूक लागली तर रड, हे आईने शिकवलेलं नसतं. ते ज्या वेळेला जन्मल्या बघा बाळ टॅ टॅ रडत असतं, हे त्याला कुणी शिकवलेलं नसतं, ते निसर्गतः निर्माण होतं. ज्या वेळेला बाळ ते 0 ते 7 महिने यामधलं असतं त्यावेळेला ते बाळ भूक लागली की रडतं, झोप आली की रडतं, किंवा इतर काही प्रॉब्लेम असेल की रडतं. त्याच्या रोजच्या वर्तनावरून त्याची आई अंदाज लावत असते की आपल्या बाळाला काय प्रॉब्लेम असेल किंवा आत्ता त्याला काय पाहिजे, आणि त्याच्यानुसार आई त्याला ट्रीट करत असते. आणि म्हणूनच 0 ते 7 महिन्यातील बालकांची जी भाषा आहे त्याचा समावेश स्वाभाविक किंवा नैसर्गिकमध्ये होतो. मग याच्यावर कोणते प्रश्न परीक्षेला विचारले गेले आहेत? तर जसं कावळ्याची कावकाव हे कोणत्या भाषा प्रकाराचे उदाहरण आहे? वाघाची डरकाळी हे कोणत्या भाषा प्रकाराचे उदाहरण आहे? अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेला येऊन गेलेत. दुसरं आहे ते म्हणजे कृत्रिम किंवा सांकेतिक. कृत्रिम किंवा सांकेतिक मानवनिर्मित. जे मानवनिर्मित असतं त्याचा समावेश कृत्रिम किंवा सांकेतिक मध्ये होतो. आता ह्याची व्याख्या बरोबर ह्याच्या उलट होते. म्हणजे ह्याची व्याख्या काय होणार? पडताळा किंवा स्पष्टीकरण
करता येते अशी ह्याची व्याख्या होते. हां, त्याच्याबरोबर उलट ही मानवनिर्मित नसते, ही मानवनिर्मित असते भाषा. मग इथं कृत्रिम किंवा सांकेतिक पडताळा किंवा स्पष्टीकरण करता येणारी जी भाषा असते त्यालाच कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा असं म्हणतात. म्हणजे काय की एखादं लिखाण असेल किंवा आता मी तुमच्याशी बोलतेय, माझे विचार व्यक्त करते, कोणत्या विषयाचं लेक्चर आहे, कोणत्या घटकाचं लेक्चर आहे, घटकातील कोणते उपघटक मी तुम्हाला स्पष्ट करून सांगते, हे तुम्ही ठामपणे सांगू शकता. म्हणजे इथं आपण ठामपणे पुरावे देऊ शकतो. इथं पुरावे देऊ शकत नाही, इथं आपण पुरावे देऊ शकतो. ही पुरावे नसणारी भाषा आहे, ही पुरावे असणारी भाषा आहे. हा त्याच्यातला फरक लक्षात ठेवा. तर पडताळा किंवा स्पष्टीकरण करता येते. मी एक उदाहरण तुम्हाला सांगते. पडताळा किंवा स्पष्टीकरण करता येते म्हणजे काय? जसं जर एखादा शब्द असेल, जर एखादा शब्द असेल, उदाहरणार्थ अक्षय हा शब्द आहे. तर अक्षय हा शब्द कसा तयार झाला असं एखाद्याने मला विचारलं, तर अक्षय हा शब्द कसा तयार झाला? अ अधिक क अधिक श अधिक य अधिक अ. म्हणजे अक्षर या शब्दामध्ये मूलध्वनी, मूलध्वनी म्हणजेच एकूण अक्षर किती. आता हे मूलध्वनी, वर्ण वगैरे हे जे कन्सेप्ट आहेत ते मी तुम्हाला वर्णविचार या टॉपिकमध्ये पुढे शिकवणार आहे. त्यामुळे मी हे एक उदाहरण म्हणून तुम्हाला देते. तर अक्षय या शब्दामध्ये किती एकूण अक्षर आहेत? तर एकूण अक्षर म्हणजे दिसताना शब्द किती दिसतोय? 3 अक्षरे दिसतोय. मात्र त्याच्यामध्ये ॲक्च्युली किती अक्षर समाविष्ट आहेत? तर 1 2 3 4 5 अक्षरं त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. म्हणजे एकूण मूलध्वनी किती आहेत? 5. ह्याच्यामध्ये स्वर किती? तर 1 आणि 2 स्वर आहेत. व्यंजन किती? तर 3 व्यंजन आहेत. अनेक वेळेला परीक्षेला दिलेल्या शब्दामध्ये व्यंजन किती, स्वर किती वगैरे वगैरे, मूलध्वनी किती आपल्याला विचारतात. तर हे आपण पुढच्या आपल्या प्रकरणामध्ये निश्चित पाहणार आहोत. तर हे मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलंय. म्हणजेच काय की मी अक्षय हा शब्द तुम्हाला त्याच्यामध्ये एकूण अक्षरे किती यासहित स्पष्ट करून सांगितला. म्हणजे ही लिखित भाषा आहे. जे लिखित असतं ते आपण स्पष्ट करू शकतो. म्हणजे जे बोलणे असेल, विशिष्ट पद्धतीचं बोलणं असेल, म्हणजे वक्त्याचे बोलणे, लिखित स्वरूप, हे जे सर्व आहे हे कशाचं आहे? कृत्रिम किंवा सांकेतिक भाषेचे उदाहरण आहेत. याच्यामध्ये प्रश्न परीक्षेला कसे येऊन गेलेत? जसं न्यायाधीशांचे बोलणे हे कोणत्या भाषा प्रकाराचे उदाहरण आहे? तर कृत्रिम किंवा सांकेतिक. आता ह्याच्यामध्ये सांकेतिक, आता बघ, कृत्रिम हा अर्थ पटकन कळतो, मात्र सांकेतिक कळत नाही. सांकेतिक म्हणजे नक्की काय? तर सांकेतिक म्हणजे काय की जसं भाषा आपण लिहितो बोलतो, आता मराठीची लिपी आहे देवनागरी, मात्र ती लिहिण्याचे विशिष्ट संकेत आहेत ना. फॉर एक्झाम्पल, जसं मला अ लिहायचा असेल, हा अ मी लिहिलाय, तर अ मी असा लिहिते, परंतु तोच अ मी असा लिहिला तर दिसताना सेम दिसते, मात्र माझी लिहिण्याची पद्धत चुकीची आहे. म्हणजे हा अ सेम दिसतोय मात्र लिहिण्याची पद्धत चुकीची आहे. एखादं समोर बघत असेल तर हे दिसतंय सेम, पण तुम्ही लिहिताना चुकीचं लिहिताय. म्हणजेच हे लिहिण्याचे संकेत आहेत. शिवाय हा अ कसा तयार झाला? तर या विशिष्ट अवयवांनी, हे जे मी अर्धे गोल आणि आडवी रेष ही उभी रेष, हे अक्षरांचे अवयव, देवनागरी लिपीमधील अक्षरांचे अवयव म्हणतात. तर ते अक्षरांचे अवयव आहेत. तर हे अक्षरांचे अवयव आणि त्याच्यानुसार विशिष्ट अक्षरं तयार होतात. त्या अक्षरातून शब्द तयार होतात, शब्दातून वाक्य तयार होतात, वाक्यातून विशिष्ट भाषा तयार होते. अशा पद्धतीनं आपण त्याचं स्पष्टीकरण करू शकतो. ओव्हरऑल काय की ज्याच्यामध्ये आपण विशिष्ट कोणत्याही गोष्टीचं भाषेचं स्पष्टीकरण देऊ शकतो, अशी जी भाषा असते त्याचा कृत्रिम किंवा सांकेतिकमध्ये समावेश असतो. पुन्हा एकदा सांगते, ही निसर्गतः निर्माण झालेली असते, ही मानवनिर्मित आहे. ह्याचं स्पष्टीकरण करता येत नाही, ह्याचं स्पष्टीकरण करता येते. ह्याचे पुरावे देता येत नाहीत, ह्याचे पुरावे देता येतात. ह्याच्यामध्ये पक्षी, प्राणी, 0 ते 7 महिन्यातील बालकांच्या भाषेचा समावेश असतो.
वक्त्याचे बोलणे, लिखित स्वरूप, इतिहासाचे पुस्तक, मराठीचे पुस्तक वगैरे हे सगळे कृत्रिम किंवा सांकेतिक भाषेची उदाहरणं आहेत, जे लिखित स्वरूपातील पुस्तक वगैरे असतील ती. पुढे वळूया आपण. इकडे आहे भाषेचे घटक. भाषेचे घटक पण किती आहेत? 2. भाषेचे घटक येतात 2. कुठले आहेत? तर बोलणे आणि लिहिणे हे भाषेचे घटक आहेत. कोणते आहेत? बोलणे आणि लिहिणे. मग ह्या बोलणे आणि लिहिणे, आताच मी धातू म्हणजे काय हे मगाशी सांगत होते. तर बोलणे यातील मूळ धातू आहे बोल आणि लिहिणे याच्यातील मूळ धातू आहे ली. म्हणजे अशा पद्धतीनं बोलणे यातील मूळ धातू समजत नसेल तर शब्द ह्यातला काय आहे? बोल आणि लिही. मग इथे बोल आणि लिही हे जे मूळ धातू आहेत, जसं भाषा यातील मूळ धातू आहे भाष आणि तो कोणत्या भाषेपासून तयार झाला आहे? संस्कृत भाषेपासून. तसंच बोल आणि लिही हे मूळ धातू पण संस्कृत भाषेपासून तयार झाले आहेत. कोणत्या भाषेपासून? संस्कृत भाषेपासून. तर ह्याच्यापासून म्हणजे बोलणे आणि लिहिणे. आता इथं भाषेचे घटक ह्याला का म्हटलंय बोलणे आणि लिहिणे? तर आपण बोलतो आणि म्हणजे भाषा विचार व्यक्त करताना आपण बोलण्यातून पण व्यक्त करतो आणि लिहिण्यातून पण व्यक्त करतो. जसं आत्ता मी माझा विषय तुमच्या पुढं माझे विचार व्यक्त करते, भाषा विचार याविषयी बोलण्यातून व्यक्त करते आणि मला जेव्हा वाटते की त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला देणं गरजेचं आहे, लिहून तुम्हाला व्यक्त करते. बरोबर आहे. अशा पद्धतीनं ज्या वेळेला आपण भाषा लिहून आणि बोलून व्यक्त करत असतो तेच भाषेचे घटक असतात. तर बोलणे आणि लिहिणे हे भाषेचे घटक आहेत. मूळ धातू बोल आहे, मूळ धातू लिही आहे आणि ते दोन्ही शब्द कशामधले आहेत? संस्कृतमधले आहेत. आता बोलण्यातून तयार होणारी भाषा कोणती आहे? तर बोलण्यातून तयार होणारी भाषा कोणती आहे? बोली भाषा. कोणती आहे? बोली भाषा. तर लिहिण्यातून कोणती भाषा तयार होते? लिखित भाषा. लिखित भाषा. बोलण्यातून आपण वेगवेगळं बोलतो, वेगवेगळ्या भाषा तयार होतात. बरोबर आहे. आता बोली भाषा वगैरे हे कन्सेप्ट मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. लिखित भाषा तयार होते. पुढचं बघा, या भाषेचं स्वरूप कसं असतं? तर ह्या भाषेचं म्हणजे बोलण्याचं स्वरूप कसं असतं? अमूर्त असतं. अमूर्त. आणि लिहिण्याचं स्वरूप कसं असतं? मूर्त. आता हे मूर्त अमूर्त हे समजत नसेल तर मी सांगते. अमूर्त म्हणजे काय? की बोलण्याचं स्वरूप हे अमूर्त आहे. म्हणजे जसं अनेक वेळेला माणसं म्हणजे जर आता विचार करा, शिवाजी महाराज किती जणांनी बघितलेत? म्हणजे माझ्या वयाचं मी बघितलेले नाहीत. बरोबर आहे. तर तुम्ही तर त्याहून बघितलेले नसतील. म्हणजे या पिढीने शिवाजी महाराज बघितलेत का? नाही. मात्र अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर एकही विद्यार्थी असा नसेल की शिवाजी महाराजांची माहिती विचारली तर तो निदान 100% 5 तरी ओळ बोलेल. बरोबर आहे ना? मग हे का? काय ते शिवाजी महाराज रोज स्वप्नात येऊन माहिती सांगतात का? तसं तर अजिबातच नाही. शिवाजी महाराज आपण बघितले नसले तरी शिवाजी महाराजांच्या विषयी जे लिहिलेलं आहे ते आपण वाचतो आणि मग आपल्याला माहीत झालं की असा एक महान राजा होऊन गेला. बरोबर आहे ना? म्हणजे जर ते बोललेलं नुसतं शिवाजी महाराज जे कर्तृत्व करायचे, त्याच्यानुसार त्यांच्यावर जी काव्यरचना केली जायची, त्याच्यानुसार त्यांच्यावर वेगवेगळ्या बखरी लिहिल्या जायच्या, ते जर लिहूनच ठेवलं नसतं तर ते आपल्याला कळलं असतं का? आत्ता नसतं कळलं. म्हणजे बोलणं हे कायमस्वरूपी जर टिकवायचं असेल तर त्याला स्वरूप कशाचं द्यायला लागतं? लिहिण्याचं स्वरूप द्यायला लागतं. मग जे कायमस्वरूपी टिकत नाही ते अमूर्त असतं. बरोबर आहे. आणि जे कायमस्वरूपी जे कायमस्वरूपी टिकतं ते मूर्त असतं. त्याला विशिष्ट स्वरूप दिलेलं असतं. आता ह्याला भौतिक अस्तित्व असतं का बोलण्याला? तर नसतं. भौतिक अस्तित्व नसते. आणि इथं लिहिण्याला भौतिक अस्तित्व असते. जसं बोलेल अनेक बघा लोक काही स्वतःला म्हणजे आपल्याला विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. मग अनेक जण आपले विचार वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करत असतात. बरोबर आहे ना? सगळ्याच बोलणाऱ्या विचारांना आपण महत्त्व देतो का? तर अजिबातच नाही. कारण काय? तर
ते बोलणं किती महत्त्वाचं आहे, काय आहे, हा आपण विचार करतो आणि काही काळानंतर आपण ते विसरून जातो. म्हणजेच त्याचं भौतिक अस्तित्व काय आहे का? काही नाही. बोलण्याचं भौतिक अस्तित्व काही नसतं. त्याचं मूर्त असं स्वरूप कोणतंही नसतं. तर इथं लिहिण्याचं भौतिक अस्तित्व असतं. मी तुम्हाला आता शिवाजी महाराजांचं उदाहरण सांगितलं. शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाविषयी अनेक बखरी, पोवाडे वगैरे लिहिलेले आहेत आणि त्यामुळं आज त्या महान राजाची माहिती आजची पिढी ही वाचते आणि अख्खा महाराष्ट्रच काय जग त्यांच्या पुढे नतमस्तक होतो. बरोबर आहे. याला कारण काय? ते सर्व लिखित स्वरूपातील साहित्य आहे, जे आपल्याला पुढं आपण आदर्श म्हणून त्या साहित्याचा वापर करतोय. म्हणजेच त्याला भौतिक अस्तित्व आहे. तर भाषेच्या घटकांमध्ये लक्षात ठेवायच्या गोष्टी कोणत्या? भाषेचे घटक दोन, बोलणे आणि लिहिणे. ह्यातला मूळ धातू बोल, ह्यातला मूळ धातू लिही. हे मूळ दोन्ही धातू कोणत्या भाषेतून आलेले आहेत? संस्कृत भाषेतून आलेले आहेत. आणि बोलण्यापासून तयार कोणती होते? बोली भाषा. तर लिहिण्यापासून तयार होते लिखित भाषा. आणि ह्याचं स्वरूप कसं असतं? अमूर्त असतं आणि ह्याचं स्वरूप मूर्त असतं. भौतिक अस्तित्व बोलण्याला नसतं आणि लिहिण्याला भौतिक अस्तित्व असतं. हे भाषेचे दोन घटक आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, तुमच्या पुढे भाषा विचार भाग 1 यामध्ये मी भाषेचे विचार व्यक्त करण्याचे प्रकार आणि भाषेचे घटक हे सविस्तर स्पष्ट केलेले आहेत. याचा स्टडी करा आणि निश्चितच हे तुम्हाला तुमच्या परीक्षेस उपयोगी पडतील ही माझी खात्री आहे. धन्यवाद.